प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. या घोषणा ऐकल्या की आजही सगळ्यांची छाती अभिमानाने भरून येते. असे आपले राजे आजही शेकडो मराठ्यांच्याच काय सर्व जगाच्या मनावर अधिराज्य करत आहेत. गुलामीमधून मुक्त होऊन जीवाचा भंडारा करून रयतेचा स्वाभिमान व अस्मितेचे रक्षण करणारा एकमेव राजा. ज्या काळात देव देखील सुरक्षित नव्हता त्या काळी देवाला देखील संरक्षण देणाऱ्या मर्द मावळ्यांची फौज उभारणारा महापरमप्रतापी राजा म्हणजेच मराठ्यांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. कोटी कोटी देवांची अब्जावधी मंदिरे आहेत, पण ज्यांचे एकही मंदिर नसताना जे अब्जावधींच्या हृदयावर अधिराज्य करतात त्यांना छत्रपती म्हणतात. जगाच्या बाकी कानाकोपऱ्यात माणूस जेव्हा आपल्या अस्तित्वासाठी लढत होता तेव्हाच भारतात मात्र एका महान संस्कृतीचा उगम होत होता, जिथे सर्व धर्माची जनता एका कुटुंबाप्रमाणे राहत होती. पण या भारतवर्षरूपी मंदिराला बाह्य आक्रमणाची नजर लागली. 16व्या शतकात पानिपतचे युद्ध जिंकून मुघलांच्या सत्तेने भारतात पाऊल ठेवले आणि दिल्लीत त्यांनी आपली सत्ता स्थापन केली. त्यावेळी अनेक राज्यकर्ते आणि अनेक राज्ये स्वतःचं अस्तित्व टिकवण्याचे प्रयत्न करत होते. भारतात पुढचे तब्बल 100 वर्ष कोणताही राजा मुघल सत्तेला मात देऊ शकला नाही. 17व्या शतकात मुघल सत्तेचा सर्वात ताकदवर, सर्वात दुष्ट आणि सर्वात निर्दयी बादशहा औरंगजेब गादीवर आला. त्याने अत्याचाराच्या सर्व सीमा पार केल्या. पण म्हणतात ना, जेव्हा जेव्हा धर्तीवर आतंक आणि अत्याचार वाढतो तेव्हा तेव्हा दुबळ्यांचे रक्षण करण्यासाठी एका महापुरुषाचा जन्म होतो. ही तीच वेळ होती. साक्षात आई भवानीचा अंश माता जिजाऊंच्या गर्भातून शहाजीराजे भोसले यांच्या परिवारात जन्माला आला. या धर्तीला औरंगजेबाच्या अत्याचारातून वाचवण्यासाठी ज्यांनी स्वराज्याची ज्योत लावून मराठा साम्राज्याची स्थापना केली ते होते भारतभूमीचे महानायक छत्रपती शिवाजी महाराज. त्यांची लढाई कोणत्याच धर्माविरुद्ध नव्हती बरं. त्यांचा संघर्ष अत्याचाराविरोधात होता. महाराजांच्या वाढत्या शक्तीकडे पाहून औरंगजेबाने कित्येक वेळा महाराष्ट्रावर आक्रमण केले, पण दरवेळी त्याच्या पदरी निराशाच पडली. औरंगजेब आणि त्याची निर्दयी सत्ता याला आवाहन देणारा जर कोणी या धर्तीवर होता तर तो होता दख्खनचा वाघ, वीर पराक्रमी छत्रपती शिवाजी महाराज. अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानाची फजिती, आग्र्याहून सुटका, पावनखिंडची लढाई, सिंहगडची लढाई अशा एक ना अनेक प्रसंगांमधून त्यांचा पराक्रम दिसून येतो. स्वकीय शत्रूंना देखील त्यांनी चांगलाच धडा शिकवला. पुरंदरचा तह, दिल्लीतील औरंगजेब भेट आणि तेथून केलेली स्वतःची सुटका अशा बिकट प्रसंगांमध्येही त्यांचा संयम, धैर्य आणि शौर्य दिसून येते. महाराजांचे व्यवस्थापन कौशल्य म्हणजेच मॅनेजमेंट स्किल अद्वितीय होते. आजच्या आधुनिक युगात
अनेक विद्यार्थी मॅनेजमेंट स्किल शिकतात, पण भारतासाठी हे काही नवीन नाही. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा बिमोड करण्यासाठी विजापूरच्या आदिलशहाने अफजल खान नावाच्या धूर्त, पराक्रमी व मुत्सद्दी सरदाराला पाठवले होते, त्यावेळेसच महाराजांनी गावातील वतनदार, देशमुख, देशपांडे यांना स्वराज्याकरिता लढण्याचे आवाहन दिले. त्यावेळेस तर स्वराज्य नावाची अशी कोणती गोष्टच नव्हती. होती ती फक्त एक सुरुवात, होती ती फक्त एक कल्पना. हिंदवी स्वराज्य ही एक कन्सेप्ट होती, जी विचारांमध्ये अस्तित्वात होती. महाराजांनी ही कन्सेप्ट आपल्या सगळ्या सवंगड्यांमध्ये मांडली आणि अशा अशक्य संकल्पनेसाठीही लोकांना त्यांनी एकत्र केले. यातूनच महाराजांची लीडरशिप क्वालिटी आणि मोटिवेशन स्किल दिसून येते. शिवरायांचे मोटिवेशन इतके अप्रतिम होते की लोक आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवायला सुद्धा तयार झाले. शिवाजी महाराजांचे काम करण्याचे व्यवस्थापन आयुष्य जगण्यासाठी आजही प्रेरणा देते. युद्धतंत्रातून प्रत्येक वेळी शिवरायांनी विजयच साध्य केला. शिवरायांनी सर्वात जास्त खर्च हेर खात्यावर केला होता. आरमाराची उभारणी तर त्यांनी ब्रिटिशांकडूनच करून घेतली होती. शिवाजी महाराजांच्या काळातील सर्व कागदपत्रे ब्रिटिश अधिकाऱ्यांनीच जपलेली आहेत. आदर्श चरित्र घेऊन ताठ मानेने जगणे सोपे असते हे महाराजांनी दाखवून दिले. शिवाजी महाराजांचे चरित्र निष्कलंक होते, सर्वशील होते आणि म्हणूनच म्हणावंसं वाटतं, असा राजा होणे नाही